नमस्कार, मी आकाश जाधव. एक मोठी महाभरती मुंबई महानगरपालिकेमध्ये जी आहे ती आलेली आहे, त्याच्याबद्दलचं अपडेट आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे. आणि याचं जे थंबनेल आहे की परीक्षा BMCची आणि निकाल येणार IBPS बँक तयारी करण्याचा, ह्याच्याबद्दलसुद्धा मला आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बोलायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचे ह्यातले असलेले डाऊटही क्लिअर होतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे बदल मुंबई महानगरपालिकेने केलेले आहेत, हे बदल IBPSची किंवा TCSच्या SSCची एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांना कसे फायदेशीर आहेत, हा सुद्धा पार्ट आपल्याला आजच्या या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचा आहे. तर चला स्टार्ट करूयात. स्टार्ट करत असताना आपला व्हिडिओ जो आहे तो 2 टप्प्यामध्ये होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये मी PDF आणि PDF महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तयारी आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या की PDFच्या शिवाय आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. अशा 2 पार्टमध्ये आपण आपला आजचा व्हिडिओ जो तो पाहणार आहोत. तर चला आपण कसलाही वेळ न दवडता स्टार्ट करूया. स्टार्ट करताना मला फक्त एक अनाऊन्समेंट होती, ती म्हणजे आपल्या ज्या बॅचेस आहेत IBPS बँक एक्झामसाठीच्या, त्याची ऑनलाईन बॅच जी आहे ती ऑनलाईन बॅच बँकिंग प्राईम 7.0 आपली स्टार्ट होती आहे 29 तारखेला, आणि संकल्प 247 ॲपवर. आणि ऑफलाईन बॅच जी आहे ती प्रारंभ 9.0 नावाची बॅच ही स्टार्ट होती आहे छत्रपती संभाजीनगर इथं 26 ऑगस्टला सकाळी 7 ते 12 या वेळेमध्ये. तर आपले कोणतेही सोबतचे विद्यार्थी जे एक्झामची तयारी करत आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज तुम्हाला जो तो पोहोचवायचा आहे. आपण आता ॲडव्हर्टाईज याच्याशिवाय तुम्हाला आपल्या ॲपवर बाकी जे विद्यार्थी ऑनलाईन तयारी करत आहेत, सगळ्या म्हणजे सब्जेक्ट स्पेसिफिक क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GA, कम्प्युटर, त्याच्याशिवाय ॲग्रिकल्चर, अकाउंटन्सी, ह्या सगळ्या मराठी, ह्या सगळ्या सब्जेक्टच्या बॅचेस आपल्या ॲपमध्ये जे आहेत ते त्यांना मिळणारच आहेत. आता आपण अजून थोडंसं पुढे जाऊयात. ह्यामध्ये आपल्याला आजचा पार्ट पाहताना ही ॲडव्हर्टिजमेंट आहे, तयारी, बाकी सगळ्या गोष्टी मी 1 बाय 1 तुम्हाला सांगतोच. आता आलेल्या ह्या जाहिरातीमध्ये 1846 पोस्ट आहेत, ज्या की मला असं वाटतं खूप जास्त आहेत. तुम्हीच बघा, तुमची IBPS क्लर्कची ॲड 591 किंवा 600च्या आत जागांमध्ये, त्याच्याही तिप्पट ॲडव्हर्टिजमेंट आहे. हालाकी हे माहिती आहे की ही ॲडव्हर्टिजमेंट दरवर्षी येत नाही, त्या उलट IBPSच्या ॲडव्हर्टिजमेंट ह्या दरवर्षी येतच असतात. तर त्यामुळं आता तुम्ही एक स्वतः लकी समजा स्वतःला, की ज्या वेळेला तुमच्या तयारीचा फेज चालू आहे त्यावेळेला ही जाहिरात आलेली आहे. म्हणून जेही विद्यार्थी सध्या IBPSची किंवा SSCची तयारी करत आहेत आणि तयारी आत्ता स्टार्ट केलेली आहे, इलिजिबल आहेत, अशा सगळ्यांनी ह्या परीक्षेला अप्लाय करायचं आहे. मी पुन्हा सांगतो, शक्यतो IBPSची एक्झाम देताना तुम्हाला होतं काय की तुमची तयारी पूर्ण असावी लागते, पण इथं अर्धवट तयारीवर सुद्धा ही एक्झाम निघू शकते. एवढी ह्या एक्झामची डिफिकल्टी लेवल ज्या वेळेला आपण आपल्या एक्झामसोबत कम्पेअर करतो तेवढी सोपी आहे. ती सोपी असल्यामुळं माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरायचा आहे, ज्यांच्या बॅचेस चालू आहेत त्यांनीसुद्धा आणि ज्यांच्या संपलेल्या आहेत त्यांनीसुद्धा. तर ह्या पद्धतीनं आता आपण थोडंसं पुढं बघूयात. लिपिक हे जुन्या ह्या पदाचं नाव होतं, त्याने नाव बदलून आता कार्यकारी सहाय्यक असं या पोस्टचं नाव जे ते केलेलं आहे. जो महत्त्वाचा पाठ त्यांचा बेसिक M15 लेवलला 25,500चं बेसिक असेल. माझा अंदाज 37 ते 40 हजाराच्या आसपास पगार जो आहे हा ह्या ठिकाणी असणार आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये असलेल्या जागामध्ये सगळ्या पद्धतीचे आरक्षण जे आहेत ते असणार आहेत, ज्यामध्ये महिला आरक्षणपासून ते बाकी सगळे आरक्षण या दिलेल्या 1846 जागांमध्ये असणार आहेत. तर हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. स्पेसिफिकली महिलांसाठीचं वेगळं आरक्षण IAS 30% असतं, ते सुद्धा यामध्ये असणार आहे. जे विद्यार्थी दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी 74 जागा वेगळ्या, त्याचंसुद्धा त्यांनी त्यामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत. थोडा अजून पुढे आपण टोटल नंबर ऑफ वेकन्सीज, त्याच्यामध्ये एका उमेदवाराला एकच अर्ज करता येणार आहेत. एकापेक्षा जास्त अर्ज केले तर जो शेवटचा अर्ज असेल तो ॲक्सेप्ट होईल, अलीकडचे सगळे रिजेक्ट होणार आहेत. त्यामुळं ॲप्लिकेशन भरत असताना काळजीपूर्वक तुम्हाला ॲप्लिकेशन जे ते भरायचं आहे. पुढे सामाजिक आणि समांतर आरक्षण, त्यासाठी महिलांसाठी 30%, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, तिथपासून ते अंशकालीन पदवीधर, या पद्धतीनं सगळ्या पद्धतीच्या आरक्षणाची डिटेल या ठिकाणी जे ते दिलेले आहेत. बघा आता याचं इलिजिबिलिटी काय, हे थोडंसं वेगळं पहिल्यांदाच मी पाहिलं की 10वी जे आहेत ते फर्स्ट अटेम्प्टमध्ये झालेलं पाहिजे आणि ग्रॅज्युएशनसुद्धा फर्स्ट अटेम्प्टमध्ये झालेलं पाहिजे. आता ह्याचा जो अर्थ मी काढतोय की समजा माझं सेकंड इयर म्हणजे माझं फर्स्ट इयरला इंजिनिअरिंगला माझं 10वी फर्स्ट अटेम्प्टमध्ये आहे, तर 10वीच्या बाबतीत प्रॉब्लेम नाही कुणाचंही. समजा तुमचा एखादा विषय राहिला असेल तर मला असं वाटतं तो ॲडजस्ट होईल. म्हणजे तुमचं 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन असेल ते 3 वर्षातच कंप्लीट झालं पाहिजे, विषय पुढे मागे चालतील. जे 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन आहे ते 4च वर्षात झालं पाहिजे. तर त्यामुळं तुम्ही एक्स्ट्रा वेळ लावायला नको. मधल्या काळात पहिल्या सेमिस्टरला विषय निघाला होता, दुसऱ्या सेमिस्टरला निघाला,
किंवा तिसऱ्या सेमिस्टरला राहिला होता, चौथ्या सेमिस्टर निघाला, असं चालून जाईल. असं ओव्हरऑल माझं ह्या गोष्टींचं आकलन आहे. त्यामुळं ही जर एक्झाम मी माझ्या पर्स्पेक्टिव्हनं बघितलं, कारण की माझं एज लिमिट त्यामध्ये आहे, मी स्वतः ह्या परीक्षेला इलिजिबल नाही, कारण की मला इंजिनिअरिंगला 1 वर्ष जास्त म्हणजे 5 वर्ष लागलेले आहेत. तर त्यामुळं इथं असे खूप विद्यार्थी जे आहेत ह्या ठिकाणी पहिल्या प्रयत्न, माझ्यासारखे खूप जण पहिल्या प्रयत्नात म्हणलं की ह्या ठिकाणी गळून पडणार आहेत. त्यानंतर 45% पाहिजे, 45% गुणांचं उत्तीर्ण पाहिजे. तर हे असं दिलेलं आहे बघा. पुढे ज्यांचं सिस्टम जी आहे मार्किंग सिस्टम ही ग्रेड सिस्टम आहे, त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं आहे तो सुद्धा पार्ट त्यांनी त्यामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. तर 7.1 इंटू CGPA या पद्धतीने त्यांनी त्यामध्ये +11 ह्या पद्धतीने फॉर्म्युला त्यांनी त्यामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. पण 10वी आणि ग्रॅज्युएशन फर्स्ट अटेम्प्टमध्ये, म्हणजे जेवढ्या 10वी एका वर्षाची एकाच वर्षात आणि ग्रॅज्युएशन 3 वर्षाचं असेल तर 3 वर्षात, 4 वर्षाचं असेल तर 4 वर्षात तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे, असा त्याचा अर्थ निघतो. त्यानंतर पुढे उमेदवाराकडं शासनाचं इंग्रजी आणि मराठी दोघांचं पण व म्हणलेलं आहे किंवा म्हणलेलं नाही, ह्या दोघांचं 30 वर्ड्स पर मिनिटचं टायपिंग सर्टिफिकेट असणं कंपल्सरी आहे, ह्या पद्धतीने दिलेलं आहे. आता आपले बऱ्यापैकी जेवढे काही ग्रॅज्युएट्स स्पेसिफिकली BA BSc BCom ग्रॅज्युएट आहेत, हे ह्याच पद्धतीनं पुढे जातात की सोबत त्यांच्यासोबत सर्टिफिकेट असतंच, तर आवश्यकता आहे. टायपिंगची इंग्लिश मराठी दोन्ही पण 30-30 हे असं. MSCIT कंपल्सरी नाही आहे, जिथे MSCIT पुढे दिलेले त्यांनी की तुम्ही जॉईनिंगच्या नंतर पण 2 वर्षामध्ये सर्टिफिकेट जे ते सबमिट करू शकतात, आणि असेल तर चांगली गोष्ट आहे. आणि MSCIT नसेल त्या ठिकाणी ग्रॅज्युएशनमध्ये तुमचा कम्प्युटरचा विषय असेल तोही चालून जातो. तसं एक गव्हर्नमेंटचं परिपत्रक पहिल्यापासून आहेच. थोडं अजून पुढे एक्झामसाठी जी एज लिमिट आहे ती 18 ते 38 पर्यंत आहे. तर जे लोक 28च्या पुढे क्लरिकलच्या एज लिमिटला मुकलेले आहेत अशांसाठी चांगली संधी 38 असल्यामुळं. पुढे जे मागास वर्गातील आहेत त्यांच्यासाठी 18 ते 43 ह्या पद्धतीने एज लिमिट जे ते असणार आहे. थोडंसं अजून पुढे आपण आपल्या एक्झाम देताना खस्ता खातो प्री प्लस मेन्स. आपण ऑफिसरचं द्यायचं असेल तर प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू, पण या ठिकाणी फक्त एक परीक्षा आणि फायनल सिलेक्शन ह्या अशा सोप्या पद्धतीनं सरळ सेवेची एक्झाम जी ती होत असते. बरं, याच्यामध्ये एक सेक्शनल टाईम लिमिट आहे, तो मी मुद्दा पुढे सांगतो, पण तो एकदम वेगळ्या पद्धतीनं. तुम्हाला तुमचं मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे प्रत्येक विषय 25 प्रश्न 50 मार्क, 25 प्रश्न 50 मार्क, 25 प्रश्न 50 मार्क, 25 प्रश्न 50 मार्क, अशा पद्धतीनं 100 प्रश्न हे 200 मार्काचा हा पेपर तुमचा असणार आहे. आणि या 100 प्रश्नाला 100 मिनिट वेळ जे ते दिलेला आहे. मला असं वाटतं हा वेळ 100 मिनिट नकोच होता, 60 मिनिट पाहिजे होता. तुमचा अजून जास्त फायदा जो तो त्या ठिकाणी झाला असता. पुढे सामान्य ज्ञान ह्या विषयामध्ये त्यांनी दिलेलं आहे की तुम्हाला मुंबई महानगरपालिकेविषयी तसेच स्थानिक बाबी, वैशिष्ट्ये आणि चालू घडामोडी ठीक आहे, पण स्थानिक बाबींसोबत काही प्रश्न तुमच्याशी येतील. आता तुम्ही एकच काम करायचे, यासोबत तुम्हाला कुठेही मला असं वाटतं इथं अडचण येणार नाही, ह्याचे एकापेक्षा एक चांगले लेक्चर वेगवेगळ्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध होऊन जातील. एक्झामच्या आधी, एक्झाम खूप लवकर आहे त्यामुळं एक्झामला तुम्हाला मला असं वाटतं महिनाभरच वेळ आहे, तर तेव्हापर्यंत येऊन जातील. तेवढा फ्री कॉन्टेंट जो आहे ते मुंबई महानगरपालिकेबद्दल, आसपासच्या गोष्टींबद्दल आणि चालू घडामोडी थोडंसं महाराष्ट्र स्पेसिफिक तुम्ही वाचायला चालू करा. एक्स्ट्रा खूप अभ्यास नको, पण थोडंसं महाराष्ट्र स्पेसिफिक अभ्यास तुम्हाला ॲडेड ह्या गोष्टींसाठी करायचा आहे. थोडा अजून पुढे आपण येऊयात. ह्यामध्ये आपण जर बघितलं एकाच दिवशी एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये परीक्षा असेल तर त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन होणार आहे. तुम्हाला एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे 9513253233 ह्या पद्धतीनं ह्या तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही ह्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करू शकतात. पण मला असं वाटत नाही एकच नंबर दिलेला आहे आणि एवढे सारे ॲप्लिकेशन जाणार आहेत, तर या वेळेमध्ये रिस्पॉन्स मिळाला तर चांगली गोष्ट आहे. 10 ते 5 या वेळेमध्ये तुम्हाला 1:30 ते 2:30 जेवणाची वेळ असेल, तो वेळ सोडून सोमवार ते शनिवार ह्या वेळेमध्ये तुम्हाला करायचं आहे. बाकी ॲप्लिकेशन करून झालं की त्या अर्जाची एक प्रिंट आणि ई पावती जी तुम्ही फीज भरले रिसिट वगैरे आहे ती प्रिंट तुम्हाला सोबत ठेवायची. ॲप्लिकेशनची लास्ट डेट 9 सप्टेंबरला रात्री 11:59 आहे. इथे ऑनलाईन परीक्षेची फीस ही 1000 रुपये असणार आहे आणि मागास प्रवर्गासाठी 900 असणार आहे. मला असं वाटतं या ठिकाणी थोड्याशा बँक एक्झाम परवडल्या, हे ज्या खुला वर्ग आहे त्याचीसुद्धा फीस कमी आहे आणि जे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, PWDचे आहेत
त्यांचीसुद्धा फीस 150 रुपये त्या ठिकाणी, तर थोडी जास्त वाटते मला. 1000 आणि 900 त्यातल्या त्यात एकच परीक्षा असून नाही. बाकी दिव्यांग जे विद्यार्थी त्यांच्यासाठी 1 स्टेप बिलोचा क्रायटेरिया असणार आहे. त्यानंतर बाकी आता एक स्ट्रिक्ट गाईडलाईन्स केलेल्या आहेत मला असं वाटतं पूजा खेडकर प्रकरणानंतर, की तुम्ही शासकीय सक्षम प्राधिकाऱ्यांकडून किमान 40% दिव्यांगत्व असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर केलेल्या व दिव्यांग प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई महानगरपालिकेचा सामान्य प्रशासन विभाग हे जे आहे हे स्वतः वैद्यकीय मंडळाकडे पाठवून त्या कॅन्डिडेटला चेकिंग करणार आहे. मला असं वाटतं जी एक वेलकम स्टेप आहे. थोडा अजून पुढे आपण ह्यामध्ये गेलो तर याच्यामध्ये महत्त्वाचा पार्ट बाकी तुम्हाला वेगवेगळ्या सूचना त्यांनी केलेल्या आहे त्याच्यामध्ये एक्झामच्या प्रोसेसबद्दल. आता आपण नॉर्मलायझेशनचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युल्याबद्दल याच्यात लिहिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे बघा, मी आतापर्यंत जे सेक्शनल टाईम लिमिट पाहिलं हा तुमच्यासाठी एक चांगला मुद्दा आहे. तुम्हाला पहिल्यापासून सेक्शनल टाईम लिमिटची सवय, बाकी ॲज सच MPSC किंवा सगळं सेवा करणाऱ्या मुलांना ती सवय नाही आहे, ह्याचासुद्धा बेनिफिट तुम्हाला आहे. तिने काय केलेलं आहे 25-25 मिनिटाचे 4 पार्ट केलेले आहेत. 25-25-25-25. आता ह्या वेळेमध्ये तुम्हाला मराठीचे ग्रुप ए, ग्रुप बी, प्रत्येक ग्रुप एला 25 मिनिट, ग्रुप बीला 25 मिनिट, ग्रुप सीला 25 मिनिट, ग्रुप डीला 25 मिनिट. ह्या 25 मिनिटामध्ये मराठीचे 6, इंग्लिशचे 6, जनरल नॉलेजचे 6 आणि बौद्धिकचे 7 अशा पद्धतीनं पहिल्या टप्प्यात हे प्रश्न आहेत. एकच मिनिट. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण जर बघितलं तर ग्रुप बी मध्ये 6-6-7-6 हे प्रश्न असणार आहेत. ग्रुप सी मध्ये 6-7-6-6 हे प्रश्न असणार आहेत. ग्रुप डी मध्ये 7-6-6-6 हे प्रश्न असणार आहेत. त्यामुळं तुम्हाला ह्या 25 मिनिटामध्ये आतापर्यंत आपल्याला काय सवय काय होती की सेक्शनल टाईमची, की मराठीला वेगळा सेक्शनल टाईम, इंग्लिशला वेगळा, जनरल नॉलेजला वेगळा आणि प्रत्येक विषयानुसार होतं. इथं काय तुम्हाला मिक्स क्वेश्चन आहेत. तर त्याचा बेनिफिट काय बघा तुम्हाला, त्याचा बेनिफिट हा आहे की या 25 मिनिटापैकी तुमचं मराठी, तुमचं इंग्रजी, तुमचं सामान्य ज्ञान कमी वेळेत होईल. तुम्हाला राहिलेला वेळ इन्व्हेस्ट करता येईल बौद्धिक चाचणीला. या पद्धतीनं जर का तुम्हाला अशा पद्धतीनं वेळ मराठीला 25, इंग्लिशला 25, GKला 25 आणि बौद्धिक चाचणीला 25 दिला असता, बौद्धिक चाचणीचा 25 मिनिटाचा वेळ तुम्हाला कमी पडला असता. पण त्याचं फोड जी आहे अशी उभी केलेली असल्यामुळं, आडवी फोड नाही आहे, उभी केलेली असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हा लोकांना त्याचं बेनिफिट जे आहे ते असणार आहे. थोडं अजून पुढे आपण येऊयात. तर हा झाला पहिला पार्ट. आता दुसऱ्या पार्टमध्ये ह्यासोबत जर का तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला ह्या परीक्षांसाठीची बॅच विकत घ्यायची आहे, तर अशा वेळेला तुम्हाला ऑप्शन उपलब्ध आहे. ते म्हणजे सध्याला आपण याच्याबद्दलची ह्या एक्झामची बॅच जी आहे ती सुरू केलेली नाही आहे, पण इग्नाईट अकॅडमीच्या ॲपवर तुम्ही ही बॅच जी ते सध्या घेऊ शकतात. त्याच्यामध्ये ती बॅच जी ते 1846 जागांसाठीची आहे. 26 ऑगस्टपासून ही बॅच त्यांची स्टार्ट होते. त्यांची फीस 1500 आहे आणि 25% ऑफ आहे 26 तारखेपर्यंत वाटतं. तर ह्या पद्धतीने असणार आहे. बाकी त्याच्यामध्ये प्राध्यापक वर्ग, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. ह्याच्याबद्दलची कोणतंही डिटेल तुम्हाला बॅचबद्दलची पाहिजे असेल, स्पेसिफिकली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बॅचबद्दल, तर मी काय करतो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ती सगळी माहिती देऊन टाकतो, सो दॅट तुम्हाला ती ॲक्सेस करून स्पेसिफिक मराठी तुम्हाला डाऊट आहे, स्पेसिफिक GKबद्दल डाऊट आहे, ह्या सगळे डाऊट तुमचे त्यानिमित्तानं जे ते सॉल्व्ह होऊन जातील. थोडं अजून पुढे या. बघा, ॲडव्हान्टेज IBPS आणि ॲडव्हान्टेज TCS ॲस्पायरंट ह्या एक्झामचा ॲडव्हान्टेज आहे. तर रिझन काय तुम्हाला बघा, तुम्हाला मराठी इंग्लिशचं टेन्शन नाही आहे. रिझन ॲप्लिकेशन बेस्ड पार्ट असतो TCS IBPSला. टिपिकल ग्रामर ओरिएंटेशन कमी असतं पाहायला गेलं तर राज्य शासनाच्या एक्झामपेक्षा. तर ॲप्लिकेशन ओरिएंटेड असल्यामुळे तुम्ही शेवटी थोडा अभ्यास मराठीचा वाढवला, मला असं वाटतं तो मोर दॅन सफिशियंट. तुम्ही एकच बघा ना, तुम्ही जर पाहिलं अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयाची सरळसेवेची ॲड झाली, विचारा की जास्त मुलं कोणते पास झाले. सरळसेवेची तयारी करणार झाले की इकडे IBPSवाले मुलं जास्त पास झाले, IBPSवाले जास्त पास झाले. त्याशिवाय तुम्ही शिक्षक भरतीचे वेगवेगळे स्टुडंट बघा, ज्या विद्यार्थ्यांनी D.Ed B.Ed केलेलं आहे त्यामध्येही IBPSवाल्या मुलांचं प्रमाण जास्त होतं. थोडं अजून पुढे या. आपण कितीतरी इतर एक्झाम जे ते तलाठीची एक्झाम बघा, त्याच्याशिवाय इतरही एक्झाम आपण पाहिल्या असतील, त्यामध्ये IBPSच्या मुलांचा टक्का हा मागच्या सरळसेवेच्या एक्झाममध्ये जास्त होता. म्हणून तुम्हाला हे ॲप्लिकेशन ओरिएंटेड आहेत. त्याच्याशिवाय GKचा एक्स्ट्रा अभ्यास झाला तर बौद्धिक चाचणी तुम्ही सध्या जे करतायत, जे आहे इंटेलेक्च्युअल तुमचा जो पार्ट आहे, त्याची तयारी एकदम कमी या ठिकाणी होऊन जाते. पुढे लिमिटेड सिलेबस आहे एक्झामचा आणि एक्झाम खूप सोपी आहे.
त्यानंतर सेक्शनल टाईम लिमिट तुम्हाला ह्या एक्झामला असणार आहे, ज्याची सवय तुम्हाला पहिल्यापासूनच आहे. एक्झाम लगेच महिन्याभराच्या आत आहे. 23 सप्टेंबरला एक्झाम असणार आहे. त्याचा एक एक्झामच्या डेटचा वेगळा व्हिडिओ जो तुम्ही बनवून देतो. त्यानंतर ॲडेड मराठी आणि जनरल नॉलेजचं प्रिपरेशन तुम्हाला फक्त या ठिकाणी करायचं आहे. मराठीसुद्धा ॲप्लिकेशन ओरिएंटेड असणार आहे. बघा, कोणतीही प्री प्लस मेन्स नाही आहे, सिंगल एक्झाम आणि त्या बेसिसवर सिलेक्शन अशा पद्धतीने असणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी स्वतः 1 वर्ष जे आहेत ते मुंबईला राहिलेलो आहे. ज्याही वेळेस तुम्ही मुंबईला जाईपर्यंत, नॉन मुंबईकर जे असतात ते जाईपर्यंत म्हणतात त्यांना अवघड वाटतं, पण गेल्याच्या नंतर सगळ्यांना काही दिवस राहिले, 1 महिना 2 महिने म्हणत नाही मी, 1 वर्षभराचा वेळ झाला की मुंबई आवडायला लागते आणि पुन्हा परत जावं असं वाटत नाही. त्यामुळं तो एक मुंबईचा ॲडव्हान्टेज आहे. आणि बिंग इन BMC बाकी सोयी सुविधा बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला हा दुसरा ॲडव्हान्टेज आहे. म्हणजे मुंबईचा ॲज अ ठिकाण म्हणून आहेच, पण BMC अशा दोन्ही पद्धतीने तुम्हाला तिथे ॲडव्हान्टेज असणार आहेच. त्यानंतर एक्झाम सेंटर्सचे जे अक्रॉस महाराष्ट्रात, असं नाही की मुंबईला जाऊन एक्झाम द्यायची. आणि तुम्ही लकी आहात की तुम्ही ज्यावेळेस तयारी करतायत त्यावेळेस हे नोटिफिकेशन आलेलं आहे. म्हणून माझं असं म्हणणं आहे की जेही विद्यार्थी सध्याला तयारी करतात अशा सगळ्यांनी खूप लवकर एक्झाम होईल. 23 सप्टेंबरपासून परीक्षा, आज 21-22 तारीख बघितलं तर महिन्याभराचा वेळ आहे आणि तुम्ही लोक ते निश्चित करू शकतात. त्यामुळं पुढच्या ज्याही ॲप्लिकेशन्स आहेत, मला माहिती आहे ॲप्लिकेशनची फीस आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहे, मी आधी सांगितलेलं आहे, या एका गोष्टीमध्ये तुम्हाला कंजूसपणा करायचा नाही. त्यामुळं सगळ्यांनी व्यवस्थित तयारी स्टार्ट करा. वेगवेगळे समजा तुम्हाला असं वाटलं की BMC आणि बाकी गोष्टींवरची तुम्हाला लेक्चरसाठी काय पाहिजे तर खाली बघा टिकट लाईनवर चाललं आहे बघा, t.me/ABD संकल्प, त्या चॅनलला जॉईन करून टाका. मी आपल्या 1-2 ग्रुप ॲडमिन्सला सांगतो की मुंबई महानगरपालिकेबद्दल जे जे व्हिडिओज असतील स्पेसिफिकली ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जी लिंक टाकली की तुम्हाला ते पाहता येईल. मला असं वाटतं तसं मी तुम्हाला बॅचचंही ऑप्शन उपलब्ध करून दिलेलं आहे. पण बॅच तुमच्याकडं असो नसो, तुम्ही जर अप्लाय केलं तर मला असं वाटतं सिलेक्शनचे चांगले चान्सेस मला त्या ठिकाणी वाटत आहेत. म्हणून आता इथे कॉम्पिटिशन आणि बाकी सगळ्या गोष्टी पाहता, निघालेल्या जागा पाहता, एक चांगली संधी तुमच्या हातामध्ये, त्या संधीचं सोनं तुम्ही सगळ्यांनी जे ते केलं पाहिजे. बाकी व्हिडिओमधली माहिती याबद्दल निश्चित तुम्हाला आवडली असेल तर त्याला लाईक करा. तुमचे जे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स खाली कमेंटमध्ये लिहून टाका, सो दॅट मला वाटलं तर अजून एखादा व्हिडिओ त्यावर मला बनवायचा आहे. त्यातल्या डेटवर मला वेगळा व्हिडिओ बनवायचाच आहे, पण तरी ह्यातले मी डाऊट्स बघून त्याच्यानंतर लगेच ह्या एक्झामच्या डेटचा व्हिडिओ पुढचा घेऊन टाकेल. एवढीच माहिती मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत द्यायची होती. तुमचे काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स तुम्ही कमेंटमध्ये पोस्ट करा. धन्यवाद.